7 तारखेला देशाच्या लोकसभेची निवडणूक होते, 4 तारखेला मतमोजणी होते आणि 4 जूनच्या मतमोजणीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आणि नरेंद्र मोदी साहेबांनी 400 खासदार देशातून निवडून येतील अशा पद्धतीचा जो संकल्प केलेला आहे, या संकल्पामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचे आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय राणेसाहेब देखील फार मोठ्या मताधिक्यानं लोकसभेमध्ये जातील, हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे। मगाशी देखील जयगडच्या मेळाव्यामध्ये, वाटतच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं की महिलांची उपस्थिती आमच्या सगळ्या मेळाव्यांना लक्षणीय आहे। आणि महिलांची उपस्थिती का असते याचं एक महत्त्वाचं कारण आहे, कारण या मतदारसंघातील, या जिल्ह्यातील महिला बचत गटांना ताकद देण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारमधनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अभिनव कार्यक्रम आपण महिला बचत गटासाठी राबवला आणि तो म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय ग्रामसंघाचं ऑफिस आपण निर्माण केलं। आणि नुसतं ग्रामसंघाचं ऑफिस आपण निर्माण केलं नाही, तर आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये बचत गटाच्या विक्री केंद्रासाठी जागा असावी आणि ते इमारत असावी, यासाठी आपण काम केलं आणि आज त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होतं आहे। आज अनेक CRP या ठिकाणी उपस्थित असतील। मी मध्ये CRPंची एक बैठक घेतली होती, 400 CRP महिला जिल्ह्यातल्या उपस्थित होत्या। त्यांनी 3 मागण्या माझ्याकडे केल्या होत्या। एक, CRPचं मानधन दुप्पट करणं, ते शासनानं केलं। बचत गटाचं रिव्हॉल्विंग फंड दुप्पट करणं, तो 15,000वरून 30,000 आपण केला। आणि सगळ्यात तिसरी मागणी जी होती ती अतिशय भावनिक मागणी होती। आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2643 CRP आहेत आणि या CRPंच्या प्रत्येक हातामध्ये मोबाईल होता। आणि हा जो मोबाईल आहे हा माझ्या प्रत्येक महिला भगिनीचा स्वतःच्या पर्सच्या खर्चातनं घेतलेला मोबाईल नाही, तर काही लोकांनी भावाकडनं घेतलेला मोबाईल होता, काही लोकांनी वडिलांकडनं घेतलेला मोबाईल होता, काही लोकांनी मुलाकडनं घेतलेला मोबाईल, त्याच्यावर ॲप डाउनलोड केलेलं होतं। आणि आलेल्या महिला भगिनींपैकी 60 ते 70% महिलांमध्ये स्वतःचा मोबाईल नव्हता। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिला जिल्हा असा आहे की 2643 माझ्या महिला भगिनींना, CRPना शासनाच्या माध्यमातून, मी ज्या नियोजन मंडळाचा अध्यक्ष आहे त्या DPC मार्फत मोफत मोबाईल देण्याची योजना महाराष्ट्रात जर पहिल्यांदा सुरू कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रातल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाली। आणि म्हणून प्रत्येक मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय असते। आता पुरुष मंडळींची देखील आपली जबाबदारी आहे। आपण महायुतीचे म्हणून काम करतोय। महायुतीमध्ये शिवसेना असेल, भाजपा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आठवले गटांचा RPI असेल, मनसे असेल, या सगळ्या लोकांनी अतिशय तन्मयतेनं काम करण्याची गरज आहे। आणि ज्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विकासावर आपण चर्चा करतो, आपण सगळे ग्रामीण भागातल्या महिला आहात। पूर्वी ज्यावेळी तुम्ही STनं प्रवास करत होता त्यावेळी तुमचं तिकीट आणि आताचं तिकीट याच्यामधला जर फरक बघितला तर तो 50%चा फरक आहे। 50% तिकीट माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय महिलांसाठी जर कोणी घेतला असेल तर तो महाराष्ट्राच्या सरकारनं घेतला। आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ती म्हणजे लेक लाडकी। आपली स्वतःची लेक जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची झाली की तिच्या खात्यावर 1,05,000 रुपये भरण्याचा क्रांतिकारी निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारनं घेतला आणि त्याची देखील अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आणि म्हणून महिला बचत गट असतील, महिलांचं सक्षमीकरण असेल, मुख्यमंत्री सक्षमीकरण योजनेतनं महिलांचं सक्षमीकरण करण्याचा निर्णय आता संपूर्ण सरकारनं घेतलेला आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की केंद्र शासनामध्ये आपले महायुतीचे उमेदवार जर जायचे असतील तर आपण सगळ्यांनी तन्मयतेनं काम केलं पाहिजे। आज 2 पक्षांमधला फरक आहे। आपल्यासमोर महाविकास आघाडी आहे आणि आपण महायुती म्हणून काम करतोय। महायुतीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहेत। परंतु महाविकास आघाडीमधनं अजूनही पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर झालेला नाही। आणि ज्या आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, ज्या आघाडीकडे मताधिक्य होणार नाही, अशा महाआघाडीला मतदान करून आपलं मत वाया घालवण्यापेक्षा महायुतीचे उमेदवार नारायणराव राणेसाहेबांना आपण सगळ्यांनी मिळून मतदान केलं पाहिजे। आज शिवसेना असेल, आज भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, मनसे असेल, आपले सगळे मित्रपक्ष असतील, यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे। आज राहुल सावंत आणि माझे सर्व सहकारी, उत्तम सावंत इथे आहे, सुरेश सावंत मागे बसलेला आहे, एक अतिशय वाईट प्रचार
महाविकास आघाडीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांमध्ये पसरवला जातोय. आणि हा फक्त खासदारकीपुरता मर्यादित नाही, हा भविष्यातल्या पंचायत समितीला देखील दगा देणारा प्रचार आहे, हा जिल्हा परिषदेला देखील दगा देणारा प्रचार आहे आणि भविष्यातल्या आमदारकीच्या निवडणुकांमध्ये देखील दगा देणारा प्रचार आहे. आणि तो म्हणजे महायुतीचं देशात सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा घाणेरडा प्रचार या संपूर्ण भारत देशामध्ये केला जातोय. आपण सगळे सुज्ञ आहोत, आपण पुस्तकं वाचतो, आपल्याकडे आता मोबाईल आहे, मोबाईलवर आपण सोशल मीडिया बघतो, एखादा असा वाईट मेसेज पाठवल्यानंतर आपण त्याचा विचार करतो. पण या सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की ही संविधानाची प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी परवा कोल्हापूरच्या सभेमध्ये सांगितलं आहे, जो कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही भारतामध्ये राहू देणार नाही. संविधान बदलणारे काँग्रेसवाले होते, महायुतीचं सरकार कधीही संविधान बदलणार नाही, हे स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. पण त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे. 80 वेळा घटना दुरुस्ती झाली, 80 वेळा जी घटना दुरुस्ती झाली ही घटना दुरुस्ती राजीव गांधी साहेबांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. त्याच्यानंतर स्वतः त्यांचं एक भाषण आहे की जर भविष्यामध्ये घटना बदलायची असेल तर ती घटना फक्त काँग्रेस पक्षच बदलू शकतो, हे त्यांचं स्वतःचं भाषण आहे. आणि म्हणून जे काँग्रेसनं पाप करून ठेवलं आहे ते आपल्या माथी मारण्याचं काम विरोधक करतायत, महाविकास आघाडीची सगळी लोकं करतायत. आणि मला या जिल्हा परिषद गटाबद्दल, करबुडा जिल्हा परिषद गटाबद्दल पूर्ण खात्री आहे की इथे शेवडेसाहेब देखील उपस्थित आहेत. शेवडेसाहेब आहेत की गेले? शेवडेसाहेब उपस्थित आहेत. शेवडेसाहेब, आपण सगळ्यांनी एक दिलानं जर कार्यक्रम केलं, अतिशय चांगल्या पद्धतीनं योजना आपण जर लोकांपर्यंत पोचवल्या, आमचा प्रवीण पांचाळ असेल, मिलिंद असेल, ही सगळी लोकं तुमच्यासोबत आहेत. परंतु कुठेही आपापसामध्ये गैरसमज होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मग अशा मेळाव्यामध्ये मी जाहीरपणानं राणेसाहेबांच्या समोर सांगितलं, कोणाची ताकद किती आहे, कोणाचे मफलर कोणाच्या गळ्यात आहेत, कुणी किती माणसं आणलीत आणि कोण किती माणसं आणणार आहेत याच्यावर चर्चा करण्यापेक्षा जर खऱ्या अर्थानं आपल्याला मताधिक्य मिळवून द्यायचं असेल तर प्रत्येकानं एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आणि परवा या जिल्हा परिषद गटातला एक जो महत्त्वाचा विषय झाला, आज इथं रवींद्र चव्हाण साहेब आहेत, राजेश सावंत आहेत. राणेसाहेब, मी राजेश सावंतांना, तुमच्या दोन्ही तालुकाध्यक्षांना स्वतः एका बैठकीला मी बोलवून घेतलेलं होतं परवा सकाळी. काय होतं, सोशल मीडिया हे जे माध्यम आहे हे अतिशय वाईट माध्यम आहे. प्रामाणिकपणानं काम केलेलं असताना देखील पदाधिकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम काही लोक जर करत असतील तर त्याला देखील मला तालुका अध्यक्षांना, जिल्हाध्यक्षांना विनंती करायची आहे की याच्या संदर्भात आपण निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी आपण महायुती म्हणतो, तर महायुतीतला एखादाही कार्यकर्ता दुखावणार नाही, बाजूला जाणार नाही, ह्याची जबाबदारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. माझ्याकडे कागद आल्यानंतर त्या कागदावर मी वाचलं, या जिल्हा परिषद गटामध्ये असं आहे, त्या जिल्हा परिषद गटामध्ये असं आहे, या जिल्हा परिषद गटामध्ये असं आहे. आणि म्हणून राणेसाहेब, दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतः बैठक बोलवली आणि तुमच्या तालुकाध्यक्षांना आणि BJPच्या जिल्हाध्यक्षांना समोरासमोर करून दिलं की जर कोण सोशल मीडियावरनं असा जर गैरसमज पसरून आपापसामध्ये वाद निर्माणाचा जर करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर तो देखील ज्या पक्षाचा पदाधिकारी असेल त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आपण बाजूला ठेवलं पाहिजे. कारण सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांचा सर्वे ज्यांच्याकडे कोणाकडे असेल जो पब्लिश, आणि तो सोशल मीडियावर साहेब टाकायची आवश्यकता नाही. परवा प्रसंग असा घडला की तो सोशल मीडियावर टाकला गेला आणि सोशल मीडियावर टाकला गेलेला असताना मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना मला तालुका प्रमुखांचा फोन आला की प्रामाणिकपणानं सगळे काम करतायत, पण अशा पद्धतीनं जर सोशल मीडियावर अशा पद्धतीचे सर्वे जर टाकले गेले तर खरोखरच पदाधिकारी नाराज होतील. मग तो भाजपचा असेल, तो शिवसेनेचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल किंवा तो RPIचा असेल. कारण ज्यावेळी आपण कुटुंब म्हणून काम करायला लागतो, ज्यावेळी आपण कुटुंब म्हणून काम करतो त्यावेळी प्रत्येकानं जबाबदारीनं काम केलं पाहिजे, ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, यांना जर शंका काय आली तर मी स्वतः इथं आहे, किरण भैया इथं आहेत, तालुका प्रमुख इथं आहेत, आमचे जिल्हा प्रमुख इथं आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, त्यांच्या कानावर घालून आपण मार्ग काढू शकतो. पण आपापसामध्ये वाद निर्माण होणार नाहीत याची देखील दक्षता भविष्याचे 6-7 दिवस आपल्याला सगळ्यांना मिळून घ्यावी लागेल. आणि मला पूर्णपणाचा विश्वास आणि खात्री आहे की हे दोन्ही जिल्हा परिषद गट हे फार मोठं मताधिक्य देणारे आहेत. आणि फार मोठे मताधिक्य देत असताना महिलांचा वाटा मोठा असणार आहे. महिला भगिनी आपल्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत आणि म्हणून महिला भगिनींना देखील मला विनंती करतो की देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून 7 तारखेला नारायण राणे साहेबांच्या समोरचं कमळ निशाणी समोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळवून द्यावं एवढीच विनंती करतो. आणि जाता जाता व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना एक विनंती करतो, आज शिवसेनेचे
विभाग प्रमुख सचिन सावंत यांचा वाढदिवस आहे. नियोजनामध्ये त्यांचा देखील फार मोठा सहभाग आहे आणि वैशिष्ट्य असं आहे की माझ्या राजकीय जीवनामध्ये जे जे मी निर्णय घेतले त्याचं समर्थन करण्याचं काम सचिन सावंत या विभाग प्रमुखाने केलेलं आहे. आणि त्याचं आज वाढदिवस असल्यामुळं मी राणे साहेबांना, चव्हाण साहेबांना, भैयांना विनंती करतो की त्याचा बुके देऊन आपण या ठिकाणी सत्कार करावा आणि भविष्यामध्ये ताकद ही वाढवण्यासाठी ईश्वरानं देखील त्याला ताकद द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.